एंड वरती सचिन, नॉन स्ट्राइक एंड वरती नितीन आणि गोलंदाजी ट्रॅकवर इथे अनिकेत. असं हे बॅटल, बिग बॅटल रंगलंय या क्षणाला. कडुशेवाडी विपक्ष एनसीसी कसारा या दोन संघादरम्यान हा मॅच. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा शब्दसुमनानं हार्दिक स्वागत करतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू टाकला जाईल. समालोचन कक्षाकडनं थोडंसं दूरवर जातील गोलंदाज अनिकेत आणि पहिला चेंडू इथे रिलीज केला जाईल. पहिला चेंडू लोअर फुल टॉस पाहायला भेटला अलॉंग द कार्पेट. वॉडिश लॉंगनला क्षेत्ररक्षक होते परंतु चुकी केली गेली. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. थँक्यू डीजे. सुरेखरित्या सुरुवात केली गेली सचिनच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम कडुशेवाडी. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. ऑन साइडला फटका सजवलाय. पुन्हा एकदा गॅपचं प्रदर्शन झालंय परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. या क्षणाला मात्र एकच धाव. सुरेखरित्या 2 चेंडूवरती खेळ पाहायला भेटला कडुशेवाडी संघाकडनं, कारण पहिल्या चेंडूवरती 4 धावा. त्यानंतर ऑन साइडला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला भेटला. तत्पूर्वी आलेली एक धाव. स्ट्राईक रोटेट झाली. 2 चेंडूवरती 5 धावा आल्या आणि यावेळेस मात्र स्ट्राईक एंड वरती नितीन आहेत. गेला मॅचचा हिरो स्ट्राईक एंड वरती. ऑन साइडला फटका सफल झाले. सुरेखरित्या फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक मात्र चित्राच्या चपळाईने धावतायत. ओहो, सुरेख क्षेत्ररक्षण. काय अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. कारण पहा क्षेत्ररक्षकाची पोझिशन कुठे होती तर बॉडीश लॉंगनला क्षेत्ररक्षक होता. चेंडू मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये होता. इतकंच मात्र इथे अंतर गाठले गेलं आणि शेवटच्या मोमेंट पर्यंत संघर्ष पाहायला भेटला. चेंडू अडवला गेला. तत्पूर्वी 2 धावा आल्या. उडवायचं होतं चेंडूला पॉइंट क्षेत्रामधला परंतु इथे फटका फसला गेला आणि पहिला झटका फसला गेला इथे कडुशेवाडी. सुरेखरित्या खेळ चालू होता कडुशेवाडी संघाकडनं परंतु 5व्या चेंडूवरती इथे झटका बसवला गेलाय. गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून विकेट क्रमांक पहिल्याचं पतन झालं. बिग विकेट मिळाली गोलंदाज अनिकेतला, कारण सचिन सारख्या फलंदाजाला इथे डगआउटचा आसरा दाखवला या गोलंदाजानं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज के बादशाह एंटर झाले. स्ट्रायकिंग वरती आहेत. ओहो, ब्लॉक ऑन होल्ड मध्ये चेंडू होता. चेंडूला सम्मान द्यावा लागला फलंदाज के बादशाहला आणि यावेळेस मात्र षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात आलाय. एका षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा 8 पाहायला मिळत आहे कडुशेवाडी संघाची आणि या धावा कुठेतरी 4 चेंडूवरती होत्या. 2 चेंडू शेवटचे मात्र 5व्या चेंडूवरती फलंदाज सचिन बाद झाला. शेवटचा चेंडू ब्लॉक ऑन होल्ड मध्ये पाहायला भेटला. सम्मान दिला गेला के बादशाहच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे हे षटक क्रमांक पहिले संपुष्टात आले. एका षटकाच्या अखेरीस 8 धावा आल्या आणि यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय नाना. 3 चेंडूवरती 3 विकेट्स आले तर लकी सेजबळ यांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज आहे 301 रुपयाचं. पहिला चेंडू टाकला जाईल. ओहो, स्लोअर वन डिलिव्हरी होती परंतु ताकदीचं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं. थोडंसं फंबल केलंय. तत्पूर्वी एक धाव यशस्वीरित्या कंप्लीट झाली. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला होता. इनफिल्ड मध्ये थोडंसं फंबल झाले. तत्पूर्वी एक धावा आली आणि स्कोर कार्ड वरती नजर टाकायला गेले तर या क्षणाला आपल्याला धावा पाहायला मिळणार 9. पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये धावा 8 आल्या. त्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवली गेली अनिकेतच्या माध्यमातून. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू. ओहो, यावेळेस पहा काय घडतंय. चेंडू मात्र इथे आउटसाइड द ऑस्पम आहे. वाईट चेंडू, अभांतर धाव. पुन्हा एकदा टाकावं लागेल गोलंदाज नाना या गोलंदाजाला, कारण ते वाईट चेंडू हाताळला गेला. पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला फटका होता. त्यावेळेस मात्र एक धाव होती. त्यानंतर एक्स्ट्रा धाव खर्च केली के बादशाह स्ट्राइक एंड वरती. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जाते फ्लाय स्टिप मधनं. डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल. एकच धाव मिळणार.
आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत 11. टाकला गेलेला चेंडू निर्धाव. सुरेखरित्या गोलंदाजी चालू आहे नाना या गोलंदाजाची. यावेळेस संधी निर्माण केली आहे परंतु झेल काही टिपू शकले नाहीत. एक धाव आली तत्पूर्वी आणि स्कोर कार्ड वरती इथे धावा आपल्याला पाहायला मिळणार. 12 धावा स्कोर कार्ड वरती. 4 चेंडू टाकले गेलेत नानाच्या माध्यमातून आणि 4 धावा खर्च केल्यात. एक चेंडू वाईड होता, एक चेंडू निर्धाव आणि 3 चेंडू वरती सिंगल आली. दुसरं षटक सुरेखरित्या हाताळलं जात आहे के बादशाह स्ट्राईक एंड वरती. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेलाय. फर्स्ट स्लिपला शतरक्षक होते परंतु झेल मात्र टिपू शकले नाहीत. चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धाव मिळणार या चेंडू वरती सुद्धा. 13 धावा स्कोर कार्ड वरती. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू. ओहो यावेळेस फलंदाज बाद. क्लीन बोल्ड यष्टांचा उद्ध्वस्त. दोन षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धाबा 13. 6.50 ची सरासरी 2 षटकामध्ये गाठली गेली. नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक एंड वरती राजा. नॉन स्ट्राइक एंड वरती राजा आहेत. स्ट्राइक एंड वरती मात्र के बादशाह आणि गोलंदाजी ट्रॅकवर इथे सज्ज होईल गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर विशाल. पहिला चेंडू अप्रतिम निर्धाव चेंडूची सांगता या षटकामध्ये सुरेखरित्या सुरुवात केली गेली गोलंदाज विशालच्या माध्यमातून. ओहो फुलटा चेंडू. पंचांचा एक हात हवेमध्ये आम्हाला दर्शवलं जात आहे. हा चेंडू बिमरचा नो घोषित केला जाईल. हाईट फॅक्टर थोडंसं विचारात घेतलं आणि पंचांचा इशारा आला. हा चेंडू नो आहे आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल असं सुद्धा दर्शवलं जात आहे मैदानामध्ये रमेश सरांकडनं. आणि उघडा डोळे पहा नीट मित्रांनो. पुढील चेंडू असेल फ्री हिट. एक संधी असेल फलंदाज के बादशाहसाठी. नो +1 एकूण 2 धावा. स्कोर कार्ड वरती धावा 15 आणि स्ट्राइक एंड वरती मात्र फ्री हिट चेंडू असतील. फ्री हिट साठी राजा असतील कारण बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेलाय. ओहो फ्री हिट चेंडू वरती बिग हिट आलाय परंतु डिस्टन्स कितपर्यंत कव्हर होईल. वन बॉल चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. यस थँक्यू डीजे. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर नो त्यानंतर फ्री हिट. ओहो फुलटा चेंडू ऑन साइडला फटका सजवलाय. अनिकेत आहेत. अनिकेत मात्र कोणती चुकी करत नाहीत. फलंदाज गॉन.
बादशाह आहेत अजूनही मैदानामध्ये. हो यावेळेस नो मॅन्स लँड्स पाहायला भेटतंय. लॉंगॉनला सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. तत्पूर्वी आली गेलेली एक धाव यशस्वीरित्या कंप्लीट होताना पाहत आहोत आपण मैदानावरती. स्कोर कार्ड वरती धाबा 20. थोडंसं सावध पवित्र चालू आहे. कोणतेही मोठे फटके इथे मारू देत नाहीत, कारण आतापर्यंत एकही षटकार या मॅच मध्ये पाहायला मिळाला नाही. हो हा चेंडू सुद्धा निघून गेलाय. निर्धाव सुरेखरित्या गोलंदाजी करतायत गोलंदाज विशाल. षटकाचं विश्लेषण करायला गेलं तर पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर 4 धावा, त्यानंतर नो चेंडू टाकला गेला. सॉरी, पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर नो चेंडू होता. फ्री चेंडू वरती 4 धावा आल्या, त्यानंतर विकेट्स आली, त्यानंतर सिंगल, त्यानंतर निर्धाव, असे हे 5 चेंडू टाकले गेले. शेवटचा चेंडू शिल्लक. हो ऑन साइडला फटका सजवायचा होता, परंतु चेंडू पहा मिडल स्टिक वर न निघून गेलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. निर्धाव चेंडूची सांगता 3 षटकाच्या अखेरीस. स्कोर कार्ड वरती धावा 20. 3 फलंदाज सुद्धा बाद झालेत कडुशावाडी संघाचे. सचिन बाद झाला, 5 धावांची योगदानी पारी पाहायला भेटली. नितीन सुद्धा बाद झालेत, 4 धावांची योगदानी पारी पाहायला मिळाली. के बादशाह मात्र अजूनही मैदानावरती आहेत. राजा सुद्धा बाद झाला, 5 धावांची योगदानी पारी. स्कोर कार्ड 20 धावा 3 षटकाच्या अखेरीस. आणि 3 चेंडूवरती 3 जर चौकार 3 चेंडूवरती जर 3 विकेट्स आले. सुदर्शन रुपवते यांच्या शुभ हस्ते 501 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 3 चेंडूवरती 3 विकेट्स आले तर. तीन षटकाचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. स्कोर कार्ड वरती धावा 20 आहेत. थोडस इथे क्रिटिकल सिच्युएशन आहे 3 षटकामध्ये, परंतु अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. या 2 षटकामध्ये कितपर्यंत धावा काढेल कडुचीवाडी संघ, कारण के बादशाह अजूनही मैदानावरती आहे. थांबून खेळत बॅकफूट वरती जाऊन फटका सजवायचा प्रयत्न दिसला, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेलाय. फ्लाय स्लिप मधनं एकेरी धाव मिळेल, कारण फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होता. पहिल्या चेंडूवरती 1 धाव नाना इथे खर्ची करतायत. सेकंड स्पेल मध्ये आणलं जाते 4थ्या षटकामध्ये, आणि पहिला चेंडू इथे 1 धाव खर्च केली. गेलं दुसरं षटक हाताळलं होतं याच गोलंदाजानं, त्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. ओहो हा चेंडू सुद्धा लाईन पाहावं लागेल पंचांना, कारण चेंडू आउटसाइड दिल एक्स्ट्रम आहे. वाईट चेंडू अवांतर धाव, आणि स्कोर कार्ड वरती धावा मात्र 1 ने वाढली आहे. स्कोर कार्ड पुढे सरसावलं 22 धावेवरती पाहायला मिळत आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट्स विकली गेली. फलंदाज बाद. कव्हर पॉइंट क्षेत्रामधनं या सिटीचे 4 रन्स. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 26. भरपूर वेळानंतर के बादशाहच्या बॅटमधनं 4 धावा आल्या.
ओहो, या वेळेस चेंडू सुरेखरित्या पाहायला भेटला. निर्धाव चेंडूची सांगता. टिट फॉर टॅट, जसं तसं उत्तर देताना गोलंदाज नाना, कारण नाना या गोलंदाजाला भरपूर या मैदानाचा अनुभव आहे आणि या अनुभवाच्या जोरावर ते इथे 2 षटक टाकले गेले. सुरेखरित्या गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटलाय नाना या गोलंदाजाच्या माध्यमातून. ओहो, बॅकफूट वरती गेलेत. ऑफ साईडला फटका सजवायचा होता, परंतु तो फटका कुठेतरी फसला गेला. चेंडू बेट होत आहेत फलंदाज के बादशाह. निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडू टाकले गेले. शेवटचा चेंडू शिल्लक. स्कोर कार्ड वरती धावा 26. ओहो, या वेळेस सुद्धा बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जात आहे. एकेरी धाव मिळत आहे शेवटच्या चेंडूवरती आणि षटक क्रमांक येथे 4थं संपुष्टात येत आहे. 4 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आहेत 27. 1 षटक बाकी आहे. 1 षटक शिल्लक आहे. अर्थातच 6 चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूच्या वाजवी खेळामध्ये कितपर्यंत धावा काढल्या जातील इथे कडुशावाडी संघ हे पाहणं या मॅच मध्ये भरपूर गरजेचं असेल, कारण 4 षटकामध्ये मी म्हणेन थोडंसं क्रिटिकल सिच्युएशन आहे. या षटकामध्ये 15-20 धाबा येणं खूप गरजेचं असतील कडुशावाडी संघाकडनं, कारण समोरचा संघ NCC कसारा संघ आहे. फलंदाजीचा भरणा. स्कोर कार्ड 27 धाबा. 4 षटक टाकले गेले. 24 चेंडूमध्ये 27 धाबा आतापर्यंत आल्यात, कारण बॅटिंग लाईनअप भरपूर इथे ताकदीचा आहे NCC कसारा संघाकडे. गोलंदाजी ट्रॅकवर दिलीप इथे सर्ज होईल. पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय. सुदर्शन रिपोर्टे साहेबांच्या शुभ असते. 3 विकेटसाठी पारितोषिक आहे 501 रुपयाचं कॅश प्राइज. तसेच लक्की शेजवळ यांच्याकडनं 301 रुपयाचं कॅश प्राइज. 3 चेंडूवरती 3 विकेट्स आले तर. ओहो, लाऊड अपील आहे. पंचाळ पुढे दाद मागली जाते आणि ही मात्र दाद कुठेतरी यशस्वीरित्या होताना आपल्याला पाहायला मिळते. यास फलंदाज बाद के बादशाह बॅक टू द डक. आता 2 चेंडूवरती एकही धाव आतापर्यंत आली नाही कडुशावाडी संघाकडनं. बॉडी लाईन वरती चेंडू होता सुरेखरित्या इथे खेळला गेला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे होताना पाहतोय आणि हा प्रयत्न कुठेतरी यशस्वीरित्या ठरतोय. 2 धाबा आल्या. स्कोर कार्ड वरती धावा 29 पाहायला मिळेल. यावेळेस अलंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये शतरक्षक आहेत. सुंदररित्या शतरक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी थोडस ताकदीची वाटली नाही, परंतु बॅकअप कव्हर अतिशय सुरेखरित्या होतं आणि यावेळेस मात्र फलंदाज डगआउटच्या आश्रयाला जातील. ₹101 रुपयाचं कॅश प्राइज आहे एका विकेटसाठी. ओहो, या वेळेस बिग हिट केलं जात आहे आणि चेंडू जबरदस्त निघून जात आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस, ती कुठेतरी बिग हिट आला. 6 धाबा आल्या आणि 36 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. ओहो, हा ट्रॅकल चेंडू होता
आणि हा चेंडू मात्र निर्धाव पाहायला भेटला. षटक क्रमांक 5 संपुष्टात आलाय. फर्स्ट इनिंग इथे संपुष्टात आली आणि 5 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आहेत 36-37 धावांचं आव्हान असेल एनसीसी कसारा संघापुढे. 30 चेंडू 37 धावा. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा एक सुरेल संगीत ऐकूयात. डीजे मच्छिंद्र. शुभ असते 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तीन चमकारासाठी पारितोषिक आहे. सुदर्शन साहेबांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज असेल 301 रुपयाचं. तसेच 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 501 रुपयाचं कॅश प्राइज सुदर्शन साहेबांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज असेल. लकी सेजबल साहेबांच्या शुभ हस्ते सुद्धा तसंच काहीच कॅश प्राइज आहे. 3 चेंडूवरती 3 चमकार आले ते 301 रुपयाचं आणि 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 501 रुपयाचं कॅश प्राइज. प्रत्येकी षटकारासाठी सिद्धार्थ पंडित साहेबांच्या शुभ हस्ते 101 रुपयाचे कॅश प्राइज. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल इथे गोलंदाज कडुशेवाडी संघाकडनं. सचिन स्ट्राइक एंड वरती स्वप्नील, नॉन स्ट्राइक एंड वरती ऋतिक. एनसीसी कसारा संघाची सलामीची जोडी. स्वप्नील आणि ऋतिक गेलेत. टार्गेट आहे 37 धावांचं. 30 चेंडू 37 धावा काढायच्या आहेत. पहिला चेंडू टाकला जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर इथे सज्ज होत आहेत गोलंदाज सचिन. राईट आर्म राऊंड द विकेटने अटॅक करतायत. ओहो, पहिल्या चेंडूवरती बिग हिट केला जात आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक कोणीही नाहीत. चेंडू निघून गेला. 1 बाउंस ओव्हर द रो. 4 धावा. दत्तचे कॅप्टन, यस, दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मुंबई पोलीसचे निलेश गुजर साहेबांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेकी करायचं आहे. ओहो, यावेळेस अवे फ्रॉम दी बॉडी चेंडू ठेवला गेला गोलंदाज सचिनच्या माध्यमातून आणि चेंडू मात्र इथे निर्धाव पाहायला भेटतोय. पहिल्या चेंडूवरती आघात केला फलंदाज स्वप्नीलनं. 4 धावा आपल्या संघासाठी. इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन झालं. ओम साई दत्त टॉसविन झालाय. 2 चेंडू 4 धाबा. ओहो, या वेळेस सफळ झाले. 2 साइडला फटका सजवलाय आणि हा मात्र लांब पल्ल्याचा हा षटकार स्वप्नीलच्या बॅटमधनं. 6 धाबा.
आजच्या दिवसातील मी म्हणेन सर्वात मोठा बिग हिट इथे स्वप्नीलच्या बॅटमधनं आला आणि प्रथम फलंदाजी करण्याचं स्वीकारलं आहे ओम साई दत्त संघानं. यावेळेस मिस्ट्रॅमिक स्ट्रोक आहे. यष्टीरक्षक झेल घेण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत आणि यावेळेस मात्र विकेट क्रमांक पहिल्याचं पतन झालंय. फलंदाज बाद स्वप्नील बॅक टू असतील. पहिल्या षटकामध्ये 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती सुगत सॉरी नॉन स्ट्राईक एंड वरती सुगत आहेत. स्ट्राईक एंड वरती इथे ऋतिक आहेत. पहिला चेंडू पेस करत असताना थोडंसं हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न दिसला फलंदाज ऋतिकचा, परंतु चेंडू मात्र इथे बीट होत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता झाली गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टार्गेट आहे कुठेतरी 37 धावांचा आणि हे टार्गेट असताना मात्र पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर निर्धाव, त्यानंतर षटकार आला. ओहो, या वेळेस बिग हिट केला जात आहे आणि जबरजबर हा चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋतिक ब्रँड हा येतोय षटकार. वर पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली आणि स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 17. 37 धावांचं आव्हान आहे. रमेश मसळे सर, आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाकडे या. यावेळेस अलंग द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामधनं इनफिल्ड मधनं चेंडू निघून गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तत्पूर्वी एकच धाव काढली जाईल कारण धावा कुठेतरी 2 षटकाच्या आल्या आहेत हे मात्र इथे फलंदाजांना माहित आहे. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या होत्या. 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्या. स्कोर कार्ड वरती धावा 18 आहेत. अजूनही 19 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मिस्ट्रॅमिक स्ट्रोक आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि सुरेखरित्या झेल टिपला जातोय. विकेट क्रमांक दुसऱ्याचा पतन.
वरती धाबा इथे 22 आहेत. 2 षटकाच्या अखेरीस या धाबा पाहायला मिळाल्या होत्या आणि तिसऱ्या षटकासाठी बोलवलं गेलं राजा या गोलंदाजाला. पहिल्याच चेंडूवरती इथे डगआउटचा आसरा दाखवलाय फलंदाज ऋतिकला. नवीन फलंदाज एंटर झाले आहेत आकाश. टार्गेट आहे कुठेतरी 37 धाबांचं आणि 22 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. ओहो यावेळेस झेल पकडला गेला नाही. झेल ड्रॉप परिणाम स्वरूपी जीवदान. पहिला चेंडू फेस करत होते आकाश. हात खोलण्याचा मौका आणि चौका इथे मारायचा होता. त्याच्या प्रयत्नामध्ये मात्र आकाश होते परंतु पॉइंट क्षेत्रामध्ये थोडस चुकी केली गेली. झेल ड्रॉप एक धाब खर्च करावी लागली गोलंदाज राजाला. यावेळेस आउटसाइड डी ऑफस्टम आहे. वाईट चेंडू अभांतर धाव. एक्स्ट्रा धाबा मिळाली. स्कोर कार्ड वरती धाबा आहेत 24. अजूनही 13 धाबेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी एनसीसी कसारा संघाला. यावेळेस थोडंसं बॅकफुट वरती गेलेत. बॅकफुट पॉईंट रिझन मधनं चेंडू निघून गेलाय. एकेरी धाव मिळेल. स्कोर कार्ड वरती धाबा इथे 25 पाहायला भेटतात. थोडंसं सावध पवित्रेने अनिकेतच्या माध्यमातून इथे डाव सावरला जातोय कारण अनिकेतला माहित आहे आपल्याला थांबणं कुठेतरी गरजेचं असेल तर दुसरा फलंदाज नक्कीच मोठे बिग हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. 3 चेंडू टाकले गेले. स्कोर कार्ड वरती धाबा आहेत 25. अजूनही 12 धाबेची गरज. 15 चेंडू 12 धाबेची गरज. ओहो यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु डिस्टन्स कव्हर होऊ शकले नाही. लॉंगॉनला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल पकडली गेली. दोन विकेट्स इथे मिळालेत गोलंदाज राजाला. 2 धावा सुद्धा खर्च केल्या या षटकामध्ये 4 चेंडू मध्ये. अजूनही 12 धावेची गरज. 14 चेंडू 12 धावेची गरज. आणि इथे फलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेत स्ट्रायकिंग वरती. ओहो यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु थोडंसं डायरेक्शन चेंडू इथे हुलकावणी देते क्षेत्ररक्षकाला. बॅकअप कव्हर अतिशय सुरेखरित्या पाहायला मिळाले. तत्पूर्वी मात्र 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट आणि या 2 धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावला आहे 27 धावेवरती. अजूनही 10 धावेची गरज. 13 चेंडू 10 धावा. हो यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय परंतु इथे डिस्टन्स कव्हर होईल का. झेल ड्रॉप. वारंवार चुकी केली जात आहे कडुशेवाडी संघाकडनं. एकच धाब आली आणि षटक क्रमांक इथे 3 संपुष्टात आलाय. 3 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आहेत 28. झाले ना 11 पाहिजे ना. 12 चेंडू 11 धावेची गरज.
सॉरी 9 धाब्याची गरज. 12 चेंडू 9 धाब्याची गरज. मैदानामध्ये अनिकेत आहेत आणि आकाश हे दोन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 9 धाब्याची गरज. नितीन गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू घेऊन जातोय. ओहो पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय. सुरेखरित्या इथे पाहायला भेटलं. गोलंदाज नितीनच्या माध्यमातून पहिला चेंडू इथे निर्धाव टाकला गेला आणि यावेळेस थोडंसं समीकरण बदलेल. 11 चेंडू 9 धाब्याची गरज. फुलटॉस चेंडू होता अनसाइडला अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला सुंदर लॉंगॉनला सुंदर क्षेत्ररक्षण झालं. तत्पूर्वी एक धावा आली आणि या एकेरी धावानं स्कोर कार्ड पुढे सरसावला आहे. धावसंख्या झाली आहे 29. अजूनही 8 धाब्याची गरज. 10 चेंडू 8 धाबा. यावेळेस ऑन साइडला फटका. यावेळेस नो चान्स. चेंडू निघून गेलाय. अजूनही 4 धाब्याची गरज. 9 चेंडू 4 धावा. ऑन साइडला फटका सजवलाय आणि हा विजयी फटका विशालच्या बॅटमधनं आकाशच्या बॅटमधनं आणि सामना जिंकलाय एनसीसी कसारा संघानं. अभिनंदन.